महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. नाशिक शहराला नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाशी थेट जोडण्यासाठी पांडुर्ली येथे नव्या कनेक्टरची उभारणी करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे. नाशिकपासून सुमारे 28 किलोमीटर अंतरावर हा कनेक्टर प्रस्तावित असून सुमारे 300 ते 350 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असल्याची माहिती आहे. या कनेक्टरमुळे नाशिककरांचा समृद्धी महामार्गापर्यंतचा प्रवास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. मुंबई कोस्टल रोड आणि वरळी सीलिंगसाठी अप्पर पोलीस आयुक्त मोक्षदा पाटील यांच्याकडून कायमस्वरूपी वाहतूक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामध्ये कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सीलिंग मार्गावर मालवाहू वाहने, ट्रक, टेलर, टेम्पो, अवजड वाहने यांना प्रवेश बंदी असणार आहे. दुचाकी, सायकल, मोपेड आणि 3 चाकी वाहनांनाही प्रवेश बंदी कायम ठेवण्यात आली आहे. पादचारी तसेच जनावरांनी ओढलेल्या गाड्यांनाही कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सीलिंग मार्गावर प्रवेशास मनाई असणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई तर्फे घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेसाठी नोंदणी करताना आलेल्या उमेदवारांसाठी पुन्हा एकदा नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 25 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. परीक्षेची नवी तारीख स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर जुलै महिन्याच्या सन्मान निधीच्या वितरणाची प्रोसेस सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा होणार की 3,000 रुपये याबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. राज्य सरकारकडून सध्या फक्त जुलै महिन्याच्या 1,500 रुपयांचा हप्ता वितरित केला जात आहे. अमेरिकेत जाऊन नोकरी करण्याचे किंवा स्थायिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीयांसाठी मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने जगभरातील सर्व अमेरिकन व्हिसा अपॉइंटमेंट्स तात्पुरत्या थांबवल्याची घोषणा केली आहे. निर्णयामुळे आधीच ठरलेल्या हजारो मुलाखतीच्या फेऱ्या रद्द किंवा लांबणीवर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात विविध भागात गेल्या काही दिवसांपासून हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी सुरू आहेत. आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. संतोष देशमुख प्रकरणातील 25 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या सुनावणीत आरोपींच्या वकिलांनी पेनड्राईव्ह मधील डिजिटल पुराव्याच्या कॉपीमध्ये तांत्रिक अडचण असल्याचे सांगून नवीन क्लोन कॉपी देण्याची मागणी केली आहे. मराठी भाषा सक्तीविरोधात सोमवारी कांदिवलीत रिक्षा टॅक्सी चालकांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाची माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान आवश्यक करण्यात आले असून मराठी न येणाऱ्या चालकांना सुधारण्यासाठी एकूण 4 महिन्यांचा कालावधी देण्यात आलाय. परिवहन विभागाच्या नव्या नियमांनुसार सुरुवातीला संबंधित चालकाला 1 महिन्याची नोटीस देण्यात येईल. या कालावधीत मराठी शिकता न आल्यास त्याची मौखिक चाचणी घेतली जाईल. त्यानंतरही अडचणी कायम राहिल्यास आणखी 3 महिन्यांचा अतिरिक्त कालावधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. गणेश उत्सव काही दिवसांवर येऊन ठपला असून सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. मात्र यंदा गणेश उत्सवाच्या आधीच महागाईने सामान्यांच्या खिशावर भर वाढवलाय. घरातील जीवनावश्यक वस्तूंपासून ते गणेश मूर्तींपर्यंत अनेक वस्तूंच्या किमती वाढल्याने नागरिकांच्या बजेटवर परिणाम होताना दिसत आहे. मंत्रालयातील कामकाज अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि प्रशासकीय नियमांनुसार चालावे यासाठी राज्य सरकारने मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आसनवारी आणि मौखिक तत्वावरील नियुक्त्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. मंत्रालयातील मंत्री कार्यालय आणि विविध विभागांमध्ये नियमबाह्य पद्धतीने करण्यात आलेल्या नियुक्त्या तात्काळ रद्द करून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ कार्यालयात परत पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रिक्षा, टॅक्सी व कॅब चालकांना व्यावहारिक मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला असतानाच ॲप आधारित कॅब चालवणाऱ्या 4 चालकांच्या याचिकेमुळे आता हा विषय मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलाय. या नियमाने मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला असून याविषयी उद्या म्हणजेच गुरुवारी प्राथमिक सुनावणी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात कांद्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अचानक वाढलेल्या दरामुळे सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले असून ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कांद्याच्या दरवाढीचा फटका ग्राहकांसोबतच व्यापाऱ्यांनाही बसला आहे. कांद्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून कांदा 35 रुपये किलो या दराने विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे वाढत्या महागाईत नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईत केवळ आझाद मैदानातच आंदोलन करता येणार असल्याची माहिती मिळते. आझाद मैदान वगळता मुंबईत इतर कोणत्याही ठिकाणी आंदोलन करता येणार नाहीये. आझाद मैदान वगळता मुंबईत कोणत्याही ठिकाणी आंदोलनास बंदी घालण्यात आल्याची माहिती मिळते. राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय रुग्णालयांमधील फायर ऑडिट, विद्युत सुरक्षा, इमारत बांधकाम आणि संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. ऑडिटमधील त्रुटी तातडीने दूर करून याचा अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. रस्त्यांवरून धावणाऱ्या वाहनांच्या कर्कश सायलेन्सरमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर केवळ दंड वसूल करून हा प्रश्न सुटणार नाही. लोक सहज दंड भरायला तयार होतात, मात्र यामुळे या सायरनला आळा बसत नसल्याचे स्पष्ट चित्र आहे. त्यामुळे अशा गाड्यांवर आणि चालकांवर आळा घालण्यासाठी केवळ दंडात्मक कारवाईवर न थांबता मोटर वाहन कायद्यातील तरतुदींचा वापर करून कडक व ठोस प्रतिबंधात्मक पावले उचला, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पोलीस प्रशासनाला दिले आहेत.